नमस्कार. आज कोणाचीही मुलाखत नाही. कोणीही माझ्याबरोबर संवाद साधायला नाही. मी आत्ता अतिशय एकटा हा व्हिडिओ करतोय. कुठलाही कॅमेरा नाही, लाईट्स नाही, काहीही नाही. मोबाईलवरती शूट करतोय. बोलत राहूयाच्या प्रेक्षकांसाठी आज कोणतीही मुलाखत नाही. कारण आज सकाळी जी बातमी आली ती फार मनाला व्यथित करणारी होती. राजकारण हा आपल्या आजूबाजूचा असलेलाच विषय आहे. त्यामुळे आपण जरी राजकारणामधल्या व्यक्तींच्या काही मुलाखती घेतलेल्या नसतील, तरी सुद्धा आपलं आयुष्य हे राजकीय गोष्टींच्या अवतीभोवती असतं. अजितदादा पवार गेले. सकाळी उठलो आणि विमानाला अपघात झाला एवढीच माहिती होती. पण त्याच्यानंतर ही बातमी कानावरती येऊ नये, ही प्रार्थना देवाकडे करत होतो. पण ती बातमी दुर्दैवाने कानावरती पडली, आली. अजितदादांना कधीही भेटलो नाही. पण ही व्यक्ती काहीतरी डायनामिक करू शकते, याचा कुठेतरी आत्मविश्वास नक्की जाणवत होता. त्यांच्या कामाच्या झपाट्याने, त्यांचं वेळापत्रक, त्यांची बोलण्याची ढब, या सगळ्यामधून ती व्यक्ती कुठल्या पक्षाची आहे, ती कुठल्या बॅकग्राऊंडमधनं आली आहे, त्या व्यक्तीवरती काही राजकीय गुन्हे आहेत का? ह्याच्या पलीकडे जाऊन आपण ज्यावेळेला संविधानिक पदावरती असलेल्या व्यक्तीचा सन्मान करतो, त्या अर्थानेच मी आत्ता बोलतोय. मी कुठल्या पक्षाला फॉलो करतो किंवा मी कोणाला मत देतो हा सर्वस्वी माझा अधिकार आहे. पण आपल्या महाराष्ट्राची संस्कृती ही आहे, की मुळामध्ये आपण कितीही एकमेकांच्या विरोधात असलो किंवा एकमेकांसोबत असलो, तरी कठीण काळामध्ये आपण एकमेकांसोबतच असतो. हा व्हिडिओ करण्यापाठीमागचा हेतू एवढाच आहे, की आपल्या बोलत राहूया चॅनलवरती अनेक जणांच्या मुलाखती आपण ऐकल्या, पाहिल्या, पुढेही पाहणार आहोत. पण मग अचानक ह्या विषयावरचा व्हिडिओ का? खरं तर हा विषय नाही. काय गरज आहे हे करायची? पण तरीसुद्धा मी हा व्हिडिओ करतोय. कारण मी व्यथित झालोय एका गोष्टीमुळे. Facebook आणि Instagram हे आहे आपल्याकडे म्हणून आपण वाटेल तसं बोललं पाहिजे, असा त्याचा अर्थ नाही. YouTube आहे म्हणून वाटेल तसं बोललं पाहिजे, व्हिडिओ रेकॉर्ड केले पाहिजेत असाही नाही. एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर तुम्ही लगेच त्याच्यातले काहीतरी सब पॉइंट शोधता, की कसं कात्रीत कोणाला पकडता येईल आणि संधी साधूपणा हा जो वाढलेला आहे आत्ता, तो खूप व्यथित करणारा आहे. मी विचार केला, की ज्यावेळेला मी लहान होतो म्हणजे साधारण 90चं दशक, त्यावेळेला एवढं वातावरण टॉक्सिक नव्हतं. कारण तेवढी माध्यमच नव्हती त्यावेळेला. आता एवढी माध्यमं आली आहेत, की मग मनाला असं होतं, की अरे सतत तो राक्षस आहे आणि तो राक्षस आपल्याला गिळू पाहतोय हे आपल्याला कळत नाहीये का? आपण किती क्रुकेड झालोय. त्या बातम्या, काही जणांचे Facebook पोस्ट, काही वॉल्स, त्या वॉल्सवरती किंवा त्या Facebook पोस्टवरती जास्तीत जास्त कमेंट्स येण्यासाठी काहीतरी विचित्र अशी हेडलाईन काय लावलंय आपण हे? आणि कशासाठी? म्हणजे महाराष्ट्र एवढ्या खालच्या पातळीवरती जाईल असं वाटलं नव्हतं. अजितदादांचं जाणं हे क्लेशदायक आहे, दुःखद आहे. पण आपल्या चॅनलचं जे शीर्षक आहे बोलत राहूया, तो संवाद आपण कुठेतरी हरवूनच बसलोय का? असा प्रश्न पडतो. काहीही गरज नाहीये, काहीही आवश्यकता नाहीये सगळं जाणून घेण्याची. पण आपण ते करतोय आणि ते का करतोय? याचं काही उत्तर सापडत नाहीये. खूप व्यथित झालोय. अजितदादा पवारांच्या आत्म्याला शांती मिळो, ह्याच
संवेदना व्यक्त करतो आणि सर्वांना हात जोडून विनंती, की काहीतरी आपण उगाचच त्याच्यातनं काही वेगळे अर्थ, काही गोष्टी त्याच्यातनं वेगळ्याच उदयाला येतील किंवा आपण काहीतरी संवेदनशील नाही आहोत याचं काहीतरी प्रदर्शन आपण मांडायला नको. आपण सजग नागरिक आहोत. यापुढेही सजग नागरिक म्हणूनच आपलं वास्तव्य असू दे. धन्यवाद.